त्याचबरोबर संतोषजी जामगर साहेबांचं हे मनोगत आपण ऐकलं. मॅच इथे आता आपण सुरू करा आणि सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देत आहोत. आणि मॅचला होती सुरुवात. कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आवाज आपण ऐकणार आहात कर्जत तालुक्यातील समालोचन क्षेत्रातील बुलंद तोफ संदीपजी गायकवाड सरांचा आवाज. या सर कॉम्बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद अजित सर, मनापासून धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं आपण या ठिकाणी करूया. जयवंत गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू जयवंत आपण पाहायला गेला. मागच्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात केली होती बघा. मागच्या सामन्यामध्ये विजयला चेंडू भेटवत होता. ग्लोव्ज घातले गेलेत. काहीशी जादू आपण पाहतो या ग्लोव्ज मध्ये आहे का. पहिला चेंडू विजयच्या हातामध्ये बसला. डॉट चेंडू या ठिकाणी सुरुवात झाली. संतोषजी धुले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेतात. संतोषजी जामकर हे सगळे वक्ता आहेत. त्यांचं बोलणं खूप सुरेख आहे आणि राजकारणामध्ये जाण आहे त्यांना आणि त्यांचा आवाज तुम्ही या माईकच्या द्वारे तुम्ही ऐकलात. इथे ओरपी चेंडू उडवला. चेंडूला क्षेत्ररक्षक समीर चेंडू खाली आला. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद. झटका क्रमांक 1. पहिला आद्रा पहिल्या गडी गारत. पहिल्या विकेटचं बटन पहिला फलंदाजाला मार्गस्थ. पहिला फलंदाजी झाली हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. थँक्यू थँक्यू. एक सुंदर संगीत तुम्ही ऐकता दादाच्या नावाने. मी सांगितलं दादा आतापर्यंत आम्ही पाहिलं प्रत्येक मैदानावरती जेव्हा हे सुनीलजी गोडवंते साहेब यायचे प्रत्येक वेळी त्यांचा पारितोषिक आमच्यासाठी जरूर लागू असायचं आणि तो पारितोषिक सुरेख होता अजय. कारण जेव्हाही आमच्या डोक्यावरती चेंडू आला का त्या खेळाडूला बक्षीस त्या ठिकाणी दिलं जायचं. इथे जयवंत तयार पंचाच्या डाव्या साईडने. इथे ओरपे चेंडू पुन्हा एकदा उडवला. चेंडूला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्थित होतो. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद बळी होता त्या ठिकाणी. विकेट क्रमांक 2 या ठिकाणी दिला गेला. जे हनुमान क्रिकेट संघ अंतरटला हा झटका क्रमांक 2. पहिल्या सामन्यामध्ये 3 विकेट प्राप्त केले होते तरी पहिल्या सामन्यामध्ये 5 विकेट हॉल झाले असते. तिथे 2 झेल ड्रॉप झाले होते. इथे आपण पाहायला गेलं पहिल्या सामन्यामध्ये 3 विकेट. इथे आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूवरती 2 विकेट. विकेट कदारावरती आहे जयवंत लाल. पदराच्या डाव्या साईडने जयवंतचा पुढचा चेंडू असेल. विकेट हॅट्रिक होणार का. इथे चांगला चेंडू जोरदार अपील करण्यात आले. बॅट्समन त्या ठिकाणी पाहतो स्तब्ध राहायला गेलाय. पण इथे पाहिल्याला गंमत होते. विजय या ठिकाणी कलेक्शन सुरेख करतोय. 4 चेंडू लगातार निर्धाव. मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडू निर्धाव फेकले होते. मित्रांनो अनेक रेल्वेमध्ये जॉब करणारे जे काही नवीन आपण पाहिले गेले आणि ते नवीन जॉब करणाऱ्या कामगारांना कार्याचा प्रश्न देण्याचं काम अनेक वेळा निरलमध्ये आमच्या संतोषजी जामगर यांनी केलंय. इथे चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण नितीनचं त्या ठिकाणी मिड ऑन रिझर्व मध्ये होता. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू पाहिलं गेलं. खुश आहेत यामध्ये अनेक खेळाडू ज्यांनी आपण पाहिलं गेलं क्रिकेट सोडलं होतं. गोडविंदे साहेब आज जर आपण पाहिलं गेलं स्टेजवरती जर षटकार आला तर सुनीलजी गोडविंदे साहेब यांच्याकडून 1000 रुपये आणि जेवढे बॅनर आहेत त्या बॅनरवरती षटकार आला तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहेत. माननीय सुनीलजी गोडविंदे साहेब माजी पंचायत समिती कर्जत सदस्य यांच्या विद्यमानाने रंगलेल्या स्पर्धेमध्ये त्यांच्या वतीने हे पारितोषिक लागलं गेलं. यस सर. काल एक षटकार आला होता आणि वंजारपाड्याच्या प्रतीकला ते 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे देण्यात आलं होतं. जरूर 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 पाहतोय. देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं जी प्रथा म्हटली जाते. इथे दिले गेलेले बक्षीस ते घ्यायला पाहिजे. टाइम आहे
15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायची आहेत मित्रांनो. नंतर बोलता संदीप गायकवाड प्रत्येक वेळी नियम लावतो, गरज पडते. हा जय इथे लक्षातला चेंडू होता, पॅडल केला बघा. आपण पाहिलं गेला अफलातून चेंडू आणि त्याच्यावरती अफलातून फटका. पहिल्यांदा आतमध्ये वलन घेत होता डावकर, आता फलंदाज युवराज सिंग स्टाईलनं चेंडूला पॅडल केलं. चेंडू झाला जमिनीला लगत सीमारेषे पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये आलेला हा चौकार. शेवटच्या चेंडूवरती चौकाराला धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 5-2 एक चांगली सुरुवात आपण पाहतोय या ठिकाणी आई भवानी क्रिकेट संघ दामोदर संघाकडून. यस, जाणता क्रिकेट संघ पिंपलोली, सायली 11, महालक्ष्मी तलवडे आणि तलवडे वाडी या सर्व आमच्या व्हॉलेंटियरला आम्ही विनंती करतो की आपण मैदानाच्या सर्व बाजूनी तैनात राहावं. आणि जयेश आंतरवडी संघाच्या फलंदाजांना खरं तर शक्ती वापरावी लागेल आणि युक्ती वापरावी लागेल. चेंडूवरती खरं तर ताकदीने फटके मारावे लागतील, कारण जर का चेंडू सर्कलच्या बाहेर निघाला तर आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू संदेशने अगदी सहजपणे खेळला तरी चौकार गेला. जर ताकद लावली तर चेंडू आउट ऑफ द पार्क ते खेचू शकतात. गोलंदाज तयार, ओव्हर टू कम बॉक्स. जरूर अजय आपण नेक्स्ट मॅचलाही त्यांना सांगूया. आपण उर्वरित या 3 षटकानंतर आपण टॉससाठी या ठिकाणी यायचंय. जय गणेश तलवडे विपक्ष स्वर्गीय भास्कर 11 अंजप या 2 संघादरम्यान मॅच होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी उपस्थित व्हा. 21:34 म्हणजे 9:34 झालेत. जरूर आपण थोडं लेट आहोत, तर सध्या तरी मैदानावरती हे गोलंदाज आणि फलंदाज थेट आहेत. चांगल्या प्रकारे कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. पंतांच्या डाव्या साईडने गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. लेग स्टंपला चेंडू आहे. पंच आपण पाहतो या ठिकाणी 2 हात समांतर केलंय. पक्षी जसं आपण पाहतो पक्षांतर करत असतो, इथे 2 हात समांतर धावसंख्या जोडली जाईल. धावफलकावरती अवांतर. एका धावेने स्कोरकडे या ठिकाणी पाहतोय. सुशांत कालन पुन्हा एकदा जॉईंट होतोय स्कोर कार्ड वरती. या स्कोररच्या भूमिकेत धावसंख्या 6 आकड्यावरती. सिद्धिविनायक नेरलवाडा संघ यांची या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि जरूर इथे चांगला चेंडू इथे विजय डायरेक्ट हिट करण्याकडे बॅकअप होता, पण विजय स्वतःकडे चेंडू ठेवला गेला. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली गेले. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो. ही झेल होती जरूर. नेक्स्ट चेंडू पहिल्यांदा बॅटला स्पर्श झाला होता. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक विजय या ठिकाणी आपण पाहतोय चुकी करताना दिसला. एका धावेने स्कोर कार्ड 7 आकड्यावरती. गोलंदाज तयार. इथे चांगला फटका. डावखुराचा फलंदाज आपण पाहतोय. मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे जरूर. त्या ठिकाणी दुसरी धाव कंप्लीट होते आणि 2 धाव्यांनी पाहिलं गेलं तर धावसंख्या स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 आकड्यावरती. मागच्या सामन्यामध्ये लो स्कोर मॅच होती, तिथे पाहतो रफ अँड टफ चांगली कामगिरी केली होती. सायली 11 तलवडे संघाने ती फाईट गेली होती अजय जरूर, पण तिथे काही चुका आपण पाहतो त्या ठिकाणी या फर्स्टला गेल्या. इथे चांगला फटका आपण पाहतो. चांगली फटकेबाजी या ठिकाणी करतोय. जर या फलंदाजाला पाहिलं गेलं अजय त्या दिवशी शिवनारायण हेटमार आपण पाहतोय. इथे चुकी. ही धाव घेण्याची गरज होती का? डावखुराचा फलंदाज चांगली कामगिरी करत होता. ही चाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. धावाच्या स्वरूपात आपण पाहतोय हा फलंदाज माघारी परतला. झटका क्रमांक 3 या ठिकाणी दिला जातो जय हनुमान अंतरट या संघाला. मॅच स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या विरोधात लढणार तो जय गणेश तलवडे. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचे भावेश पवार अर्थात अनिल मिनमिने यांचं देखील आगमन. आणि ही ओव्हर संपल्यानंतर कॅमेरामॅन आपण संतोषजी धुळे साहेबांच्या बॅनरवरती कॅमेरा थोडा झूम करा. ज्याच्यावरती कोणत्याही बॅटरने षटकार लगावला तर त्या षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राईज संजयजी कराळे साहेबांचा असेल. मोठी स्पर्धा, मोठं पारितोषिक आपल्या सर्व लाडक्या खेळाडूंसाठी. आणि आता तो षटकार पाहिजे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये मंगेश डायरे उतरले, महेश पेमारे आहेत साथीला, पण आता धावा पाहिजे. जर का 35 ते 40 दरम्यान धावसंख्या झाली,
AB11 धामोते संघासाठी ती मोठी धावसंख्या ठरू शकते आणि तसा बॅटिंगचा तडाखा फलंदाज महेश पेमारे आणि मंगेश दारेला दाखवावं लागेल. समोर कोण आहे हे बघण्यापेक्षा चेंडू बॅट आणि त्यावरती मोठा शॉट इथून मारावा लागेल. ओव्हर टू सर. जरूर जरूर अजय आपण पाहतो धावसंख्या बनवायची आहे या ठिकाणी, उभी करायची. इथे पाहतो एसटीच्या पाठीवर विजय या ठिकाणी जरूर आपण पाहतो झेल कलेक्ट करू शकला नाही, पण धावबादच्या स्वरूपात आपण पाहतो फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय, झटका दिला जातोय. ज्या अनुमान अंतर्वरडी संघाला अजय जरूर आपल्या गावातला संघ आहे, थोडा उत्साह देण्याचा प्रयत्न जरूर तुम्ही केला होता, ताकद देण्याचा प्रयत्न केला होता, पण ताकद घेण्याची ताकद ती अंगात पाहिजे, तेव्हाच त्या ताकदीचा फायदा त्या ताकदीमध्ये होईल. ताकद तुम्ही एक्स्ट्रा दिली होती पण ही ताकद घेता आली नाहीये, उत्साह दिला होता, माहिती आहे धावसंख्या बनवायची. या अगोदर या संघाचा आपण विचार केला होता, लोस्कर मॅच किमान 4 षटकामध्ये 30 ते 35 धावा जर बनवल्या तर इथे फाईट होऊ शकते. या फाईट होण्यासाठी तुम्हाला मैदानावरती टिकणं गरजेचं आहे. आतापर्यंत 11 या धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद झालेत. त्या पद्धतीने सायली 11 संघाच्या जे फलंदाज बाद केले होते या गोलंदाजाने, त्याच पद्धतीने आपण पाहतोय दुसरं षटक आहे आणि 11 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद आहेत. अजय या ठिकाणी आपण पाहतो थोडासा खराब चेंडू होता आणि इथे नो चेंडू. त्यानंतर हा क्या बात आहे बघा अजित सरांचं ही स्टाईल बघा, त्यांनी सांगितलं झोप दिशी जसं रॉकेट वरती जातं ना तसं त्यांनी फ्रीडचा इशारा केला. सर लहानपणी जो शक्तिमानची मालिका आम्ही बघायचो ना, शक्तिमान असा गरगर फिरून वर उडायचा, तसं अजित निकम सरांची ऍक्शन आहे. शक्तिमान अंपायर आहेत आमचे अजित निकम सर, मॅन फ्रॉम बदलापूर, आणि त्यांची जबरदस्त स्टाईल. आणि आता फ्री हिट आहे मंगेश दारे यांच्या बॅट मधून, तो हातोडा शॉट इथून येणार का ते बघायचं. पूर्ण ताकद झोकावी लागेल कारण फ्री स्टाईल शॉट त्यांना मारावा लागेल. फटका भारी आहे मंगेश दारेच्या बॅट मधून, फ्री हिटचा चेंडू आहे, मंगेश सेफ राहील, धाव जरूर मिळेल. टीम जयश आंतरडोडी संघाच्या खात्यात 1 धाव. जरूर जरूर आपण पाहतोय या ठिकाणी मयूरसाठी पारितोषिक लागलं जात आहे. चंद्रकांत माली यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000चं पारितोषिक आहे बघा, पारितोषिक लागलं गेलंय. जरूर इथे फ्री हिटचा चेंडू होता. संतोष दादा एखाद्या रस्त्यामध्ये जाताना एखाद्या पैशाचा पॉकेट मिळलं, पैसे चेक करत असून त्याचा मालक पाठीमागे उभं राहणं म्हणजे फ्री हिटचा चेंडूचा विकेट असतो. इथे पाहिलं गेला झेल पकडली गेली होती पण कभी खुशी कभी गम, कारण हा फ्री हिटचा चेंडू होता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, पंचाच्या डाव्या साईडने समोर फलंदाज स्ट्राईकला सुजलचा पुढचा चेंडू आपण पाहतो. पुन्हा एकदा दीपक चेंडू खाली आलाय, इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद, झटका दिला जातो आहे. या ठिकाणी जे अनुमान अंतर्वरडी संघाला ताकद दिली होती, आज फ्रीचा चेंडू होता तिथे बचाव झाला होता, पण त्यानंतर पाहिलं गेलं इथे त्या दिशेने बघा गोलंदाज तो, क्षेत्ररक्षक तो, दिशा तीच, ती जागा तीच होती क्षेत्ररक्षकाची, फक्त फलंदाज बदलला गेला होता. फलंदाज बाद, झटका दिला गेलाय जे अनुमान अंतर्वरडी संघाला. ट्रॉफी होते बाईकची स्पर्धा आपण बघतो, मालिकेसाठी असलेली बाईक शादाब नजे पुरस्कृत स्पर्धा आपण दामोदच्या मैदानावरती पाहतो. आणि अशा स्पर्धेला शुभारंभ 3 तारखेपासून ते 7 तारखे या दरम्यान आपण पाहतो. ते आमदार ट्रॉफी उद्यापासून सुरुवात होते मित्रांनो, पण खऱ्या अर्थाने या मैदान म्हटलं गेलं तर ऐतिहासिक मैदान आहे. क्रीडानगरी पाहिले गेली या अगोदर आत्ताच या मैदानावरती सरपंच ट्रॉफी रंगली होती. स्पर्धेचे आयोजक नवनाथजी बागडे सध्या दुःखामध्ये, कारण त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालंय आणि जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेले. या स्पर्धे आता फलंदाजांसाठी कॅश प्राइज आहे. जर का फलंदाजांनी चौकार हॅट्रिक लगावली तर रोशन गायकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. जरूर रोशन गायकर आपण पाहतो जरूर या ठिकाणी उपस्थित असतील, कारण एक चांगले क्रिकेटर आहेत रोशन गायकर. अफलातून स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत, चांगले आयोजक पण आहेत. आज त्यांच्याकडून पारितोषिक ज्या नवमान अंतरट वरडी संघाला, जे आमच्या आजीजी दारे यांचं गाव आहे, जरूर थोडंसं चिंतेचं वातावरण त्यांच्या चेहऱ्यावरती. 14 या धावसंख्येवरती 5 फलंदाज म्हणजे अर्धे गडी माघारी परतलेत. इथे पुन्हा एकदा विजय एसटीच्या पाठीमागे
समीर विर्लेचा अफलातून चेंडू, आणखीन एक झटका दिला गेलाय तो जय हनुमान अंतट वरळी संघाला. हा संघ होता काल ज्याने यंगस्टार कोलारे या संघाला काल पराभूत केलं होतं आणि त्या संघाला आपण पाहतो आतापर्यंत 14 या धावसंख्येवरती 4 गडी बाद केलेत. 6 गडी बाद झाले 14 या आकड्यावरती आपण पाहतो. म्हणजे सर निम्मा संघ हा गारद झालाय. अक्षय मात्रे सिद्धिविनायक नेरळपाडा संघ सध्या बॅड पॅचमध्ये भविष्य उज्ज्वलणार का या मैदान म्हटलं गेलं या मैदानावरती त्यांचं भविष्य उज्ज्वल का. आजचा ग्रुपमधून त्यांना खेळण्याची संधी जरूर आहे. चांगले आपण पाहतो संघ त्या ठिकाणी असतील. मैदानाच्या आतमध्ये आता आंथरड वरडीचं वैभव मैदानाच्या आतमध्ये आणि जर्सी नंबर 17 म्हणजे समोरच्या टीमसाठी डबल खतरा. आणि आता तसा डबल खतरा वैभव इथून ठरणार काय बघायचं. 14 धावा 6 विकेट 11 चेंडूंचा खेळ अजून बाकी. त्या 11 चेंडूमध्ये अजून 15 ते 20 धावा झाल्या तर मात्र ती चांगली टोटल ठरेल JH आंतरडवडी संघासाठी. गोलंदाज समीर समोर येतो वैभव गेल्या गेल्या फुल टॉस वैभवच्या बॅटमधून फटका ऑन साईडला खेळाडू पोहोचला जय चेंडू पर्यंत फेक झाली तोपर्यंत सिंगल वरती थांबलेत तेव्हा आता फलंदाज वैभव आणि प्रतीक. खरं तर या मैदानावरती यानंतर होणारी मॅच स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल जय गणेश तलवडे हा संघ. दोन्ही कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत आपण टॉस. ओव्हर टू संदीप. जरूर मजा येईल त्या मॅचला. कारण एकीकडे असेल प्रवीण पथारे दुसरीकडे असेल गुरुनाथ बाबरे ते एकीकडे आपण पाहतोय संभाजी पथारे तर दुसरीकडे असेल संदीप हजारे अर्थात आप्पा. म्हणजे सिनियर ज्युनियर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक अफलातून मॅच. मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका पाहत बसा. माजी पंचायत समिती चषक 2025 माननीय या स्पर्धेचे संयोजक आयोजक ज्याच्या नावाने स्पर्धा आहे ते कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलदादा गोडविंद यांच्या नावाने रंगली जाणारी स्पर्धा. संजयदादा करारे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ते. येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतो राजकारणामध्ये त्यांचं पहिलं पाऊल कशा प्रकारे असेल हे पाहण्यासाठी आपण पाहतो सर्वजण सज्ज आहोत. पण आम्ही सज्ज आहोत ही मॅच पाहायला. जी मॅच आहे ते थांबवते विपक्ष अंतरवरडी. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. विजय या ठिकाणी चांगलं कलेक्शन या ठिकाणी करतोय. डॉट चेंडू पाहिला गेला निर्धाव चेंडू पाहिले गेले. पहिले 3 चेंडू पाहिले गेले 1 विकेट 1 धाव आपण या ठिकाणी पाहिली गेली. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 15 आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दादा विचार केला तर अजय 15 चेंडू झालेत 15 धावा झाल्यात पण 6 फलंदाज माघारी परतलेत. रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम आपण पाहतोय. समीर कबड्डी आणि क्रिकेट दोन्हीकडे प्रावीण्य मिळवणारा खेळाडू. कबड्डीमध्ये चांगला रेडिएट आला डिफेंडर म्हणून याच्याकडे ओळख निर्माण केली ती समीर विर्लेने. तो सॅम गोलंदाजी मार्क वरती सॅम पुढचा चेंडू घेऊन येतो राईट हँड ओव्हर द विकेट. इथे चांगला चेंडूला उडावलाय डीप मिड विकेट मध्ये डावखुरी आताच्या फलंदाजाकडून येतोय A1 क्वालिटीचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. मैदानात दीपकजी डायरे साहेब यांच्याकडून पारितोषिक आलंय बघा. प्रत्येक षटकाराला 200 रुपये असतील आणि प्रत्येक षटकार साठी म्हणजे सलगच्या 3 षटकाराला 2000 पारितोषिक. वैष्णवी कंस्ट्रक्शनचे मालक दीपकजी डायरे यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं. जयजी डायरे दीपकजी डायरे खूप मोठं नाव आहे. बाळूदादा डायरे खूप मोठे नाव आहेत आणि त्यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. प्रत्येक षटकाराला 200 आणि विकेट हॅट्रिकला षटकार हॅट्रिकला सलगच्या 2000. जरूर बक्षीस लागत होतं. रोशन गायकर यांचं बक्षीस येणार होतं पण ते बक्षीस येण्यापूर्वी आपण पाहतोय डावखुरी आताचा फलंदाज युवा सितारा हा माघारी परतला. एक झटका क्रमांक 7 प्रतीकच्या स्वरूपात दिला गेलाय जय हनुमान अंतरट वरळी संघाला.
आपण उद्घाटित सामन्यामध्ये मदन आणि वैभव दोघे बंधू मैदानावरती आहेत. मदन डायरे एक जुना खेळाडू आहे, सिनियर प्लेअर आहे मदन. बघा मॅगीचा फटका, शतरक्ष त्या ठिकाणी तैनात आहे मयूर. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावे होते. आपण पाहतो मॅगी अर्थात मदन सज्ज झालाय. चांगली स्ट्राईक रोट या ठिकाणी केली एका धावेने. स्कोर कार्ड 21-22 या आकड्यावरती, कारण एक षटकार आला होता. 15 नंतर षटकार आला, त्यानंतर सिंगल आपण पाहतो. 22 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजय विचार केला इथे 10+ धावा आल्या ना तरी ते धावसंख्या बनू शकते, फायटिंग स्कोर करू शकतो आहे का. जे अनुमान अंतर वरील संघाकडे ते गोलंदाज आहेत, चांगले शतरक्षक मिडन ओव्हर टाकणारा गोलंदाज त्यांच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे इथे आपण पाहतोय चांगली कामगिरी होऊ शकतो. पहिलं मिडन षटक टाकलं होतं, गोलंदाज होता आतिश, जे आपल्या यंगस्टर कोलारे या संघाच्या विरोधात त्यांनी निर्धाव षटक फेकलं होतं. जरूर मी काल माझ्या भावाच्या मुलाचं लग्न होतं, मी तिथे होतो लग्नाला, पण लक्ष होतं मॅचकडे. जरूर मी घरी जेव्हा आलो रात्री आम्ही 1:30 वाजता मी जेव्हा हायलाईट बघत होतो आणि जरूर काही मॅच रिटर्न बघितल्या गेल्या, त्यावेळेस त्या मॅच पण पाहिली गेली. एक चांगली गोलंदाजी आतिशने केली होती. चला सिद्धिविनायक नेरलपाडा संघ आपण कॉम्बॉक्सच्या बाजूला यायचंय. आपले सहकारी या ठिकाणी वाट पाहतात, टेन्शन घेऊ नका जरा, सहकारी वाट पाहतात. अक्षय मात्रे यांच्याकडून कॉल येतो. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती नितीन. इथे पाहतो दूरवरचा चेंडू होता, पंतांनी 2 समांतर केले. काय आवाज निघतोय. आम्ही पाहतो एखादा बिलातून एखादा नागोबा बाहेर आल्यानंतर ना जो आवाज निघतो ना, तो आवाज आम्ही पाहिला गेला बिलातून निघत असताना खऱ्या अर्थाने वाईटचा इशारा देत असताना अजित सर. हा ग्रामीण फोर्टचा अफलातून आवाज सुरेख आहे त्यांचा. इथे लेग स्टंपला चेंडूला पाठवलं पाठीमागे, मॅगीच्या बॅटमधून आला हा बेहतरीन षटकार, दिशेवरती उडाला 7 हवेसाठी हा बेहतरीन षटकार. मॅगीच्या बॅटमधून आपण पाहतोय सध्या आपण पाहतो चांगली कामगिरी. चला चेंडू पोहोचतो मैदानात. हा टेन्शन घेऊ नका, फॅक्टरी आमच्याकडे. मॅच बॉल आलाय बघा. फलंदाज आपण चेक करा. जरूर आमचे अक्षय तुले त्या ठिकाणी पोहोचले होते. सर या स्पर्धेमध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरेल ना त्याच्यासाठी युवा उद्योजक कोलारे गावचे संदेश हजारे यांच्याकडून 5,000 रुपयाची रोख रक्कम देखील त्या खेळाडूला दिली जाईल. जबरदस्त अफलातून पारितोषिक आहे. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न, चांगलं शतरक्षण बघा त्या ठिकाणी. अफलातून स्मार्ट बॉय त्या ठिकाणी पाहिलं गेलं, चांगलं शतरक्षण. एसटी रक्षकाने चुकी जरूर केली होती, पण बॅकअप त्याचा आपण पाहतो चांगला आहे. समीर राणे यांच्याकडून आपण पाहतो बायसिकल मॅन ऑफ द सिरीज साठी, आणि त्याचबरोबर आपण पाहतोय युवा उद्योजक संदेशजी हजारे सर यांच्याकडून 5,000 रोख कॅश आहे. जरूर आपण पाहतोय इथे चांगला फटका. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. एक सिंगल घेतली जाते, दुसरी धाव प्रयत्न, आणि इथे दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होतं. घातक होती. मदनने स्ट्राईक का घेतली, मॅगीने स्ट्राईक आपल्याकडे का ठेवली नाही हा प्रश्न चिन्ह असेल. पण 2 धावा या ठिकाणी खूप महत्वाचं. म्हणजे बघा मदन स्वतःसाठी न खेळताना संघासाठी खेळतो. बारक्या भावाला स्ट्राईक दिले त्यांनी. दोघे बंधू त्या ठिकाणी आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 32. याकडे सांगितलं होतं सर. इथे आपण पाहतो 35 धावा खूप महत्वाच्या असतील. इथे अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3, म्हणजे इथे 3+ म्हणजे एखाद्या 6 ते 7 धावा तरी या 3 चेंडू मध्ये आला त्या आव्हानात्मक धावसंख्या बनू शकते.
आपण पाहतो गोलंदाज जरूर कामगिरी करतोय, पण काय जणू काय आपण पाहतो नीतीच्या हातामध्ये जे मत चिटकलंय तिथून चेंडू निसटतो. डॉट चेंडू होता पण 22च्या स्वरूपात एक धाव आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती. उर्वरित 2 चेंडू आहेत. 2 चेंडू आपण पाहतो आता बरं शिल्लक असतील. पहिल्या 2 षटकामध्ये धावा नव्हत्या पण उर्वरित 2 षटकामध्ये पाहतोय धावांचा आलेख वाढता आलेख आपण पाहिला गेला. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहिलं गेलं एक धाव या ठिकाणी जरूर घेतली जाईल आणि इथे ओके 22च्या धावा आहेत 2 या. शेवटचा चेंडू दादा आपला चांगली कामगिरी केली या ठिकाणी आपण पाहतोय. या 2 धाव्याने स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती. 7 बाद 35 धावा आपण पाहिला गेला. अजय धावा होत नव्हत्या पण धावा आल्या. एसटीच्या पाठीमागे विजयने धावा बहाल केल्या. मॅगीचा इथे सुरेख मॅगी समोर आला फेकला वाईडिश डोंगन काऊ कॉर्नर रिजन मध्ये मॅगीच्या बॅट मधून आला अफलातून हा यूज अँड सम ब्युटिफुल सिक्सर. षटकार शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. मागच्या सामन्याचा विचार केला तिथेही शेवटच्या चेंडूवरती तामोते संघाच्या विरुद्ध षटकार आला होता. तो षटकार साहिलचा होता आणि इथे आपण पाहतोय हा षटकार आला मॅगीच्या बॅट मधून. हा मॅगीने इथे धावसंख्या बनवल्या स्कोर कार्ड वरती वैयक्तिक 13. आता समोरच्या संघाच्या 3-13 होतील का हे जरूर पाहूया. अजय सर कारण पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. का येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी आता 42 धावांची गरज. मागच्या सामन्याचा विचार केला 5 षटकामध्ये 36 धावा करत असताना नामावरण झाले होते. अर्थात अक्षरशः झुंजावं लागलं होतं या ठिकाणी आई बाबाने दामोते संघाला. पण इथे या धावांचा बाटला कशा प्रकारे होईल जरूर पाहूया. बॉम्ब बॉक्स मध्ये होईल बदल. दोनही कर्णधार आपण टॉस साठी या. जय गणेश तलवडे संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि त्यावर स्वर्गीय भास्करी लेवन अंजप संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. आदरणीय पिंपलोली गावचे सन्माननीय पोलीस पाटील परशुरामजी सोनवले साहेबांचं आगमन झालं. सोनवले साहेब आपल्या शुभास आम्ही पुढील मॅचचा टॉस इथे करणार आहोत. तर या ठिकाणी परशुरामजी सोनावले साहेब त्याचबरोबर संतोषजी धुळे साहेब आपणही जॉईन व्हावं टॉस बॉक्स मध्ये. जय गणेश तलवडेचे कर्णधार राजेशदादा आपण या ठिकाणी कर्णधार आपल्या संघाचा पाठवावा आणि स्वर्गीय भास्करी लेवन अंजप संघ मेन इन व्हाईट दोनही बाजूला व्हाईट जर्सी आणि सामना मात्र टाईट होईल पुढचा. स्वर्गीय भास्करी लेवन अंजप आणि जय गणेश तलवडे. राजेश विर्ले आपण यावं, मारुती माळी आपण यावं आणि हुतात्मा हिराजी पाटील नगर अध्यक्ष आदरणीय संतोषजी धुळे आणि त्याचबरोबर पिंपलोलीचे सन्माननीय पोलीस पाटील परशुरामजी सोनाले साहेब टॉस बॉक्स मध्ये जॉईन आहेत. या ठिकाणी दोनही पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा टॉस इथून संपन्न करतोय. येस कोणता कर्णधार कॉल करतोय कॉइन एकदा बघून घ्या दोन्ही कर्णधारांनी. हेड की टेल हे आता बघायचंय. अंजप वर्सेस तलवडे या टीम मध्ये होतोय टॉस. टॉस आपण करतोय. कॉल असेल तलवडे संघाचा जय गणेश तलवडे संघाचा कॉल काटा आणि टॉस जिंकला इथून मात्र जय गणेश तलवडे संघाने. राजेश विर्ले यांचा फिल्डिंग करण्याचा डिसिजन. बघा या ठिकाणी हुतात्मा हिराजी पाटील नगर अध्यक्ष आदरणीय संतोषजी धुळे साहेबांकडून ऍडव्हान्स एक मोठा सरप्राईज गिफ्ट सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी या ठिकाणी आम्ही अनाऊन्स करतोय. जर का सिद्धिविनायक नेरळपाडा संघ या स्पर्धेची फायनल मॅच जिंकतोय तर संतोषजी धुळे साहेबांकडून त्या संघाला एकविरा ट्रिप फ्री दिली जाईल. मग प्रवासापासून तर जेवणा खाण्यापर्यंत सर्व खर्च संतोषजी धुळे साहेबांच्या वतीने करण्यात येईल. सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला ही मोठी संधी आहे. पण बघणार आहोत यानंतर त्यांची कामगिरी पुढच्या मॅच पासून कशी राहील. ज्ञानेश्वरजी बिर्ले साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत.
दोनही संघांचे आमचे सर्व व्हॉलेंटियर जाणता राजा पिंपलेले आणि श्री सायली 11 महालक्ष्मी तलवडे, जर कोणी आयवा कॅच पकडेल तर त्यांसाठी सुनीलजी घोडुंदे साहेबांकडून प्रत्येकी 200 रुपयाचा कॅश प्राइज त्या आयवा कॅच साठी असला. आणि आदरणीय दत्ता विर्ले साहेबांचं आगमन. विर्ले साहेब आपण या ठिकाणी आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. संजयजी कराळे साहेब आपण दत्ता विर्ले साहेबांचा आणि त्याचबरोबर पिंपलोली गावचे पोलीस पाटील परशुरामजी सोनावले साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा. दत्ता विर्ले साहेब MSCB मध्ये कार्यरत असणारे अत्यंत जवळचे सहकारी मित्र ज्यांचा सन्मान सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे साहेब करत असताना धन्यवाद. मनपूर्वक स्वागत दत्ता विर्ले साहेब. आणि त्यानंतर आपण स्क्रीनवरती बघू शकाल संजयजी कराळे साहेब हा सन्मान इथे करत असताना. कॅमेरामॅन प्लीज टर्न युअर कॅमेरा टुवर्ड्स द प्रेझेंटेशन बॉक्स. आणि त्यानंतर आपण पिंपलोली गावचे सन्माननीय पोलीस पाटील परशुरामजी सोनावळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी करतोय. खरं तर गावाचं प्रमुख पद आणि परशुरामजी सोनावळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. संजयजी कराळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. 42 धावांचं टार्गेट आहे टीम AB11 दामोतेला. कॉम्बॉक्स मध्ये मिलन मिनमिने या ठिकाणी जॉईन होतात. मिलन आपण या ठिकाणी यावं. आणि त्यानंतर आंथर्ड बर्डीचे युवा नेतृत्व रवींद्र डायरे यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. रवींद्र आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यावं, जिथे सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे यांच्या शुभ हस्ते रवींद्र दत्तू डायरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. 24 चेंडू 42 धावांचं टार्गेट इथून सेट झालेलं आहे. आणि आता बघूया जय चांतारवडी संघाचा पलटवार कसा असे. कराळे साहेब आपण रवींद्र डायरे दादांचा सत्कार या ठिकाणी करावा. ऑन गोईंग मॅच इथे सुरू होईल. मिलन आपण कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हावं प्लीज. यस आपण पाहतोय चालू असलेला सामना. फर्स्ट इनिंगच्या लास्ट बॉल वरती मदनने 6 धावा ठोकल्या. टोटल हवी विजयासाठी 42 धाबसंख्येची गरज इथून सेकंड इनिंगला केली जाईल सुरुवात. धन्यवाद. पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होतं. कॅमेरा आपण आता टर्न करावा. आणि कॅश प्राइज आहे या संघासाठी. जय चांतडवडी संघासाठी आता कॅश प्राइज आहे. जर का संघाने ही मॅच जिंकली दीपक काळन आणि रवींद्र दत्तू डायरे यांच्याकडून संघाला नवीन टी शर्ट मात्र पुरस्कृत करण्यात येते. आणि पहिल्या चेंडूवरती कॅच हातात येता राहिली. इथून 2 धावांची सुरुवात करत असताना टीम AB11 धावते. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील सर्व नागरिकांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपण कळत नकळत जर आडबाजूला कुठे असेल आमचं दुर्लक्ष होत असेल तर या सन्मानाचा स्वीकार करून आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती येऊन असं नसं बाबा. आणि जबरदस्त मॅच. आतिश पेमारे कालचा मेडन ओव्हर टाकणार हा गोलंदाज आणि त्याच्या विरोधात कॅचची संधी हातात येता राहिली. वैभव दुसरी चुकी घडली. पहिली देखील कॅच जणू काही चेंडू हातात येता राहिला आणि आता एक सोप्पा झेल वैभव कडून ड्रॉप झाला. या संधी सोडता कामा नये. स्कोअर 42 म्हणजे जिथे AB11 दामोदर संघ 30 धावसंख्येसाठी 5 ओव्हरमध्ये संघर्ष करत होता तिथे हा स्कोअर म्हणजे थोडासा टफ स्कोअर आहे AB11 दामोदरसाठी. आणि जयाच्या आंथरडवाडीला ते करून दाखवावं लागेल कारण त्यांनी खरं तर या संघाने जी डेची टुर्नामेंट जिंकली होती ट्रॉफीची सुरुवात होती आणि आता नाईट ट्रॉफीची देखील सुरुवात करावी लागेल. गोलंदाज तयार. फलंदाज दीपक त्या ठिकाणी. फिल्डिंग भारी आक्रमक फिल्डिंग आहे कारण जणू काही सर्कलच्या आसपास चेंडू राहत आहेत. म्हणजे जे दमदार शॉट पाहिजे AB11 दामोदरचे. आतिश पेमारे ती चान्स इथून फलंदाजांना देत नाहीये. 3 बॉलमध्ये धावा आहेत त्या 4. 42चं टार्गेट आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावा आहेत. गोलंदाजी मार्क वरती आतिश राजेंद्र पेमारे ज्याने काल मेडन ओव्हर टाकली होती. कालच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता आणि त्याच्या गोलंदाजीवरती थोडं फलंदाजांना जणू प्रेशर असेल अशी बॉलिंग. आउट. OUT फलंदाज बाद. धावा आणि विकेट आली ती पहिला फलंदाज मयूर इथून बाद. रोशन गायकर यांच्याकडून देखील पारितोषिक लागले गेले. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
इथून जयवंतच्या बॅट मधून आपण फटका पाहतो. कार्पेट लेवलने सर्कल मध्ये शेंदू पाहायला मिळेल. एकच धाव या बॉलेस ऍड होत असताना एका धावेड धावफलक थोडेसे पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते. टोटल 5च्या आकड्यावरती 5 धावा 1 गाड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळतील. फर्स्ट ओव्हर आपण पाहतो अतिशच्या हातामध्ये. टोटल लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार डीप मध्ये मदन. लकी बॉय मदनच्या हातामध्ये जाईल झेल. कुठल्या प्रकारची चुकी न करता पकडतात चांगला झेल शेवट गोड करत असताना. आदरणीय गुरुजी संभाजी पथारे सरांचं आगमन या ठिकाणी होतं. सर आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ बाबा आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर नंदकुमार डायरे दादा अंथडवर्डीचे नंदकुमार डायरे दादा आणि तानाजी गायकर यांचं देखील आगमन होतंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. संभाजी पथारे सरांचं आगमन सर आपलं मनपूर्वक स्वागत. सूरजदादा गोडविंदे आणि सुनीलजी गोडविंदे साहेबांच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. ऑनगोईंग मॅच मध्ये कॉम्बॉक्स मध्ये आपण मिलन मिनमिने यांचा आवाज या ठिकाणी ऐकत आहात. आणि मी विनंती करत सुधीर कारे दादा सूरज दादा आपण संभाजी पथारे सरांचा सत्कार या ठिकाणी करावा. खरं तर दोस्ती चषक सावळेच्या स्पर्धेमध्ये आणि अंजपच्या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात त्या नाईट टुर्नामेंटचे खरं तर यशस्वी मॅनेजमेंट करणारे आदरणीय संभाजी पथारे सर गुरुजींचा हा सन्मान या ठिकाणी आम्ही करतो. एक आदर्श शिक्षक एक गुणवान खेळाडू अंजप संघाचा आणि संभाजी पथारे सरांचा सत्कार सुधीर कहारे यांच्या शुभ हस्ते इथे आम्ही करीत आहोत. माजी पंचायत समिती चषकामध्ये सरांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना त्यांच्या मॅच साठी देखील आपण या ठिकाणी ऑल दी बेस्ट इथून देऊया. ओव्हर टू मिलर. तदनंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय विनू जोगळे अनिकेत जोगळे आणि प्रशांत तांबोली उपस्थित आहेत. विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. दोस्ती ग्रुपचे मेंबर पहिल्याच बॉल वरती अटॅक दर्जेदार पाहायला मिळतो. डीप मध्ये बदन अंदाज बांधतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे जयवंतच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. तर कर्जत तालुक्यातील आपण वरईच्या क्रीडा नगरीमध्ये जो भव्य दिव्य विठ्ठलाची मूर्ती असणारा देखावा पाहिला होता त्या देखाव्याचे खरं तर ज्यांनी जबरदस्तपणे ते सर्व आयोजन केलं होतं ते एनडी डेकोरेटर्स निलेश भोईर यांचं आगमन या ठिकाणी होतं. निलेश दादा आपलं सहर्ष स्वागत. एनडी डेकोरेटर एक ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचे खरं तर प्रोप्रायटर आहे ते निलेशजी भोईर यांचं सहर्ष स्वागत. सेकंड बॉल वरती फटका पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत सर्कल मध्ये एक धाव निश्चितच पाहायला मिळेल. महेश आलेत सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती अटॅकिंग पाहायला मिळाली बॅटिंग जयवंतची. षटकार आल्यानंतर संयम आणि सिंगल स्ट्राईक रोटेट होत असताना न्यू बॅटर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील समीर मदतीनं धावफलक आपण पाहतोय. टोटल 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 2 गाड्यांच्या मोबदल्यात. या बॉलेस महेशच्या पुढच्या चेंडूवरती अटॅक पाहायला मिळतो. ऑन साइडला डीप मधून दयेश येतात चेंडूपर्यंत तोपर्यंत धावली गेली एक सिंगल. संयमानं सामन्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळेल. मिलन या दरम्यान आपण पाहतो सोमनाथजी क्षीरसागर साहेबांचं आगमन. क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते या विभागातील बाकरीचा पाडा गावचे प्रतिष्ठित मान्यवर सोमनाथजी क्षीरसागर साहेब आपण स्टेजवरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. जर का अंथडवर्डी संघाने हा सामना जिंकला तर दीपक काळन आणि रवींद्र दत्तू डायरे यांच्याकडून नवीन टी शर्ट या संघाला इथून देण्यात येतील.
खतरनाक गोलंदाजी महेश पेमारे हा हुकमे एक काल या गोलंदाजाने देखील गाजवलाय आणि आता आपल्या संघाला जिथे गरज आहे 42 धावा डिफेन्स करताना तिथे महेश पेमाराच्या गोलंदाजीची गरज आहे. मदनला जी जबाबदारी दिली होती ना लास्ट ओव्हरमध्ये तो आला आणि आपल्या ताकदीप्रमाणे 13 धावा करत विपक्ष टीमची 3-13 केले आणि आता सोमनाथजी क्षीरसागर साहेबांचं आगमन आणि आता गोलंदाजीमध्ये महेश पेमारेला देखील ती चमकदार कामगिरी जयच आंतरवाडी संघासाठी करावी लागेल. चांगला चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललाय खेळाडू त्या ठिकाणी आहे फेक होईल का झालीये फेक फक्त एकच धाव. ही ताकद आहे जयच आंतरवाडी संघाच्या फिल्डिंगची. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळलाय तेव्हा आंतरवाडीकरांना विजयाचं स्वप्न याही टीमने दाखवलंय. अजित शिंगोले या संघाचे खरं तर लकी 12th मॅन आहेत. आता थोडा चेंजेस करण्यात आलाय त्यांना टीम स्क्वॉड मध्ये देखील कदाचित क्वालिफायच्या मॅच मध्ये एंट्री मिळेल आणि असा परफॉर्मन्स जर संघाने केला तर दीपकजी काळन आणि रवींद्र दत्तू डायरे यांची नवीन जर्सी या संघाला जरूर मिळेल. गोलंदाज तयार महेश पेमारे ऑन बॉलिंग मार्क. वेगवान चेंडू विकेट कीपर मंगेश डायरे इन ऍक्शन होता. चेंडू इथून डॉट आला आणि षटक क्रमांक इथून समाप्त होत असताना मिलन स्कोर मात्र इथे आपण अपडेट करा. येणारे 12 चेंडू विजयासाठी 28 धावसंख्येची गरज आहे. टोटल धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळतील. 2 गडी नक्कीच गमावलेत त्यानंतर चांगली धावसंख्या देखील पाहायला मिळते. अजूनही विजयासाठी टोटल येणाऱ्या 12 चेंडूवरती 28 धावसंख्येची गरज. यस या दरम्यान कॅमेरामॅन कॅमेरा आपण टर्न करा. 2 ओव्हर इथून शिल्लक आहेत आणि सत्कार 2 मुख्य सत्कार या ठिकाणी आपण करतोय. बाकरीचा बाडा गावच्या आदरणीय प्रतिष्ठित मान्यवर स्वामीनाथजी क्षीरसागर यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. साहेब आपण क्षीरसागर साहेब आपण स्वागत कक्षामध्ये यावं. आणि अत्यंत क्रिकेट जेव्हा जेव्हा बाकरीचा पाडा क्रीडांगणावरती स्पर्धा असते ना सोमनाथजी क्षीरसागर साहेब खरं तर मी म्हणेल की दुकान बंद करून आपल्या स्पर्धेला त्यांची सदिच्छा भेट असते. साहेबांचं स्वागत सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. 12 चेंडू इथून शिल्लक आहेत विजयासाठी अजूनही गरज आहे 28 या धावसंख्येची. आदरणीय संजयजी धुळे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. धुळे साहेब महावितरण मध्ये कार्यरत असणारे संजयजी धुळे साहेबांचं आगमन. साहेब आपणही स्टेजवरती यावं आणि त्यानंतर आपण सत्कार करतोय एनडी डेकोरेटर्स प्रोप्रायटर आदरणीय निलेश सुभाष भोईर दादांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. लग्न असो क्रिकेट स्पर्धा असो कुठलाही भव्य दिव्य मंडप डेकोरेटर जर तुम्हाला उभारायचा असेल तर एनडी डेकोरेटर्स हा एक ब्रँड आहे आणि त्या मंडप डेकोरेटर्सचे ओनर निलेश सुभाष भोईर यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. निलेश दादा आपण स्वागत कक्षामध्ये यावं. कॅमेरा मॅन इथून स्वागत कक्ष कव्हर करतोय कारण ऑनगोईंग मॅच कडे सध्या स्कोर 12 बॉल 28 धावा चेस करायचे. निलेश सुभाष भोईर दादा आणि त्याचबरोबर आंतरड वरडी गावचे आमचे खरं तर वायरमॅन म्हटलं तरी हरकत नाही नंदूदादा डायरे यांचा सत्कार. नंदूदादा आपणही स्वागत कक्षामध्ये जॉईन हो जिथे संजय कराळे दादांच्या शुभ हस्ते आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय कारण हे क्रिकेटचे वेडे चाहत आहेत जे खरं तर या क्रीडा स्पर्धेला त्यांची सदिच्छा भेट आहे. आणि नंदूदादा ऑलराऊंडर नंदकुमार डायरे दादांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय. यस कॅमेरामॅन आपण थोडं थांबा मॅच इथून सुरू होईल पण नंदकुमार डायरे दादांचा सत्कार संजय दादा आपल्या शुभ हस्ते करावा. 12-28 समीकरण सामना थोडा अवघड होत चालला आहे आणि आता इथून मॅच मध्ये गोलंदाजांची ताकद फलंदाजांवरती जर का भारी ठरली तर जयच आंतरडोळी संघासाठी विजय मात्र सोपा होईल. संजय धुळे साहेब आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. नंदकुमारजी डायरे दादांचा सत्कार इथून संपन्न होईल आणि कॅमेरा ऑन गोईंग मॅच कडे इथून फोकस करेल. 12 बॉल 28 ची गरज आहे. गोलंदाज इथून तयार समोर येतो फलंदाज जय. फटका शॉट आर्म पूल हवे ते चेंडू दूर राहिला आतिश. चेंडू एका टप्प्याने हातात येईल तोपर्यंत सिंगल इथून घेतली जाईल. 11-27 समीकरण आंतरडोळी हा संघ धावा डिफेन्स करेल. 11 बॉल 27 धावा जयेश आंतरवडी संघाकडे. आता थोडी स्ट्रॉंग बाजू आहे विजयाचं पारड थोडं जड आहे कारण धावा थोड्या जास्त आहेत आणि 11 बॉल मध्ये करायच्या धावा 27. भरत डायरे यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. तेही क्रिकेटचे मोठे चाहते. तानाजी गायकर तर एक चांगला कारागीर आणि आता आपल्या संघाची कलाकृती इथे बघत असताना किमया करेल का गोलंदाज. चांगला बॉल आहे फटका या ठिकाणी कव्हर मधून काढलाय सिंगल इथून घेतली जाईल. आता 10 बॉल मध्ये 26 पाहिजेत. 10 बॉल मध्ये 26
सामना सिंगलने काही फरक पडणार नाही जयच अंथराड वरडी या संघाला, पण जर का चौकार षटकार आला तर AB11 धामोती टीम थोडा इम्पॅक्ट टाकेल मॅच मध्ये. आणि RPF रेल्वे पोलीस फोर्स आदरणीय सुभाष रटाडे सरांचं आगमन या ठिकाणी होतं. सर आपलं पंचायत समिती सदस्य चषकामध्ये सहर्ष स्वागत. ओव्हर टू मिलन मिनमिने. तिसऱ्या बॉल वरती ते यू मिस आय डेफिनेटली हिट. ज्या विकेटची गरज होती ती गोल्डन विकेट मिळवून देत असताना आपल्या टीमला आपण पाहू शकाल संदेश गोलंदाजी मार्क वरती. विरले यांचं आगमन झालं आणि त्याचबरोबर संजय दुधो यांचं आगमन झालं आणि आंतरवडी संघाने धक्का दिलाय तो मात्र टीम AB11 धामोतेला. बाळारामजी शेट्टे दादांचं देखील आगमन शेळके साहेबांचं आगमन होतंय. बाळारामजी शेळके साहेब आपण स्टेजवरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये संदेश करत असताना पाहायला मिळेल. 2 सिंगल आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती माघारी धाडले ते जयला. सुजलचा मामा सावळेवरून मॅच बघतोय. जर का सुजलने विकेटसाठी कमावली तर रोख रक्कम 1000 रुपयाचं त्याला इथून पारितोषिक देण्यात येईल. संदेश पेमारे इथून चांगला स्पेल टाकतोय. संघाला गरज आहे या गोलंदाजीची. जयच आंथडवर्डी संघाला विजय इथून दाखवणार का गोलंदाज. मदन डायरेने काय बॅटिंग केली, खरं तर त्याच्या तुफानी बॅटिंग नाही, खरं तर स्कोर चांगला मिळाला आणि बाळारामजी शेळके साहेबांचं इथे होतं आगमन. ओव्हर टू मिलन. अफलातून कामगिरी या वेळेस लेगेस्टी मिस करत असताना पंचांनी दंडित केलं. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होईल. खूप चांगली गोलंदाजी पेश करत असताना पाहायला मिळतो संदेश. ना अजूनही येणारे 8 चेंडू आणि 25 धाव संख्येची गरज आहे. 8 बॉल 25 ची गरज. 5व्या बॉल वरती फटका दर्जेदार डीप मधून वेगाने धावता क्षेत्ररक्षक, परंतु आपण पाहतोय थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा अर्जित होतील. 4 धावाने टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यावरती. 21 धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही एका चेंडूचा खेळ या ओव्हरमधील शिल्लक आहे. संदेश गोलंदाजी मार्कवरती अफलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून 4 बॉलवरती पाहायला मिळाली होती, पण तदनंतर एक वाईट आणि 5व्या बॉलवरती आलेला चौकार. लास्ट बॉल वरती देखील फटका दर्जेदार आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हर नंतर 3 षटकानंतर धावफलक टोटल 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 22 धावा धावफलकावरती. आता येणारे निर्णायक 6 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 20 धावसंख्येची गरज आहे. अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी ती धामोते टीमला. येणारे निर्णायक 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज. अफलातून मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. कालच्या दिवशी देखील जयच अंतर टीमनं खूप चांगला खेळ दाखवला. फर्स्ट मॅच विन झाल्यानंतर सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आजच्या दिवशी दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय उद्योजक जयवंत हजारे अर्थात सर्वांचे लाडके जेडी दादा यांचं आगमन या ठिकाणी होतं. जयवंत हजारे दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या क्रीडा स्पर्धेला मोठं योगदान आणि मोठं सहकार्य जयवंत हजारे दादांचं देखील लाभलं आणि त्यांचं आगमन इथे होत असताना मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर तलवडे गावचे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित मान्यवर बाळारामजी शेळके साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. 6 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. बाळारामजी शेळके साहेबांच्या मनात देखील उत्सुकता आहे की आता धामोते जिंकेल की आंथरडवरडी जिंकेल. 6 बॉल 20 धावांची गरज आहे. सामना थोडा क्लोज आहे. इथून 1-2 चेंडू गोलंदाजाच्या सामन्यामध्ये हा सामना नक्की कोणाकडे झुकेल हे स्पष्ट करतील. पहिलाच बॉल हवेत आहे. महेश पेमारे चेंडू पर्यंत बॅकअप आहे. प्रतीकचं सिंगल मिळेल. 5 चेंडू 19 ची गरज आहे. हा स्कोर खरं तर फलंदाजांसाठी थोडा मोठा चेस आहे,
पण प्रेक्षकांसाठी मनामध्ये थोडी धाकधूक आहे की सामना अजून कोण जिंकेल हे सांगू शकत नाही. बाळारामजी शेळके साहेब आवर्जून पाहतायत, परशुरामजी सोनावळे साहेब आवर्जून पाहतायत, निलेश भोईर दादा आवर्जून पाहतात आणि जयवंत हजारे साहेब आले आणि आल्या एक चांगला सामना जेडी दादांच्या समोर आहे. 5 चेंडू आणि गरज आहे धामोते संघाला 19 या धावसंख्येची. विवेक माळीदादा, चंद्रकांत माळीदादांचं देखील आगमन. शरीरभेदी चेंडू आहे सुजलचा, रनआउटची चान्स, हाता चेंडू आला नाही मंगेशच्या. 1 मिल 4 बॉल आता 18. आता जर का 2 बॉल सुजलने चांगले टाकले तर तानाजी गायकर यांच्या चेहऱ्यावरची स्माइल आणखी वाढतच जाईल. 4 बॉल पाहिजे, धावा 18. तीन बॉल आता 17 धावांची गरज आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला आंतरडोळीचे भरपूर मोठ्या पाठीराख्यांचा एक मोठा स्क्वॉड आहे आणि आता 3 बॉल 17ची गरज आहे. एक चेंडू जर इथे निर्धाव आला तर चेहऱ्यावरची स्माइल संघाचे कोच इथे भरपूर खुश होत असताना. 3 बॉल 17. दत्ता शेळके साहेब आपणही आसनस्थ व्हावं, स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हावं. 3 बॉल 17. सुजलचा हा महत्वाचा बॉल AB11 धामत्यासाठी. मंगेशला खरं तर इथून हा चेंडू पकडणं गरजेचं होतं पण हरकत नाहीये. 2 बॉल आता 17. आता सामना जणू काही ताब्यात दिसतोय जयच आंथडवरडी या संघाच्या. खरं तर गोलंदाजांनी कमाल केली पण मदन डायरेची बॅटिंग विसरून चालणार नाही. मदन आला, जशी मॅगी 2 मिनिटात बनते तसे त्याने कमी चेंडूमध्ये 3-13 केली AB11 धामोतेची आणि आता संघ विजयाच्या वाटेवरती आहे आणि विजयाची वाट फक्त 2 बॉल. धावा पाहिजे जिंकण्यासाठी तब्बल 17. सावळ्यावरून मामा सुजल तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून मामाकडून देण्यात आलेला आहे. 2 बॉल 17ची गरज आहे. गोलंदाज तयार. चांगला बॉल सुजलच्या माध्यमातून आणि पाहिजे आता 1 बॉल मध्ये धावा 17. आंतरट वरडे संघ या ठिकाणी जर क्वालिफाय होतोय तर दीपक काळन आणि रवींद्र दत्तू डायरे यांच्याकडून 5,000 रुपये रोख रक्कम आणि नवीन टी-शर्ट देखील या संघाला देण्यात येतील. आणखी काय पाहिजे. 1 बॉल आता महत्वाचा. घोडुंदे साहेबांचं आगमन. लास्ट बॉल संपलाय सामना आणि जिंकलाय JH आंथाड वरडी या संघाने. अभिनंदन टीम आणि हार्ड लक AB11 धामवते. यस डीजे थांबवेल. दीपक थोडं थांबवतोय. पाहुण्यांचा सन्मान इथे फार महत्वाचा आहे. मी संजयजी कराड यांना विनंती करेल की आपण आदरणीय तलवडे गावचे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित आदरणीय बाळारामजी शेळके साहेबांचा सत्कार. शेळके साहेब आपण यावा, आपला सत्कार या ठिकाणी आम्ही स्वागत कक्षामध्ये करीत आहोत. बाळारामजी शेळके साहेबांचं स्वागत